मित्रांनो, मी उत्तम पवार, द लॉयन अकॅडमी पुणे. आपल्याला दारिद्र्य हे प्रकरण कंबाईनसाठी 1 ते 2 मार्काला आहे. तर हे 1 ते 2 मार्क पटकन म्हणजे आपल्याला रिव्हिजन कशी करता येईल या दृष्टीने मी तुम्हाला सांगणार आहे. आता दारिद्र्य हे प्रकरण आपल्याला फिक्स म्हणजे फिक्स आहे. आता पहिला भाग आहे सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय. मित्रांनो, ज्या ठिकाणी तुलना हा शब्द असतो म्हणजे तुलना केलेली असते दोन ह्याच्यामध्ये, मग ते श्रीमंत असेल, गरीब असेल किंवा दोन वर्गामध्ये जर तुलना असेल, तुलना हा शब्द आला की समजायचं सापेक्ष दारिद्र्य आहे. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, ज्या किमान गरजा असतात किंवा किमान गरजांची जर पूर्तता झालेली नसेल किंवा कोणती गरजांची पूर्तता न होणे किंवा ज्यावेळेला एखादी दारिद्र्य रेषा किंवा निरपेक्ष दारिद्र्य भारतामध्ये याचा वापर केला जातो. मग निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, निरपेक्ष ह्याला ॲब्सोल्यूट असं म्हणतात, म्हणजे ह्याला सापेक्ष जे आहे त्याला ॲब्सोल्यूट दारिद्र्य असं म्हणतात. याला ॲब्सोल्यूट असं म्हणतात, ॲब्सोल्यूट पॉवर्टी, आणि ह्याला रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणतात. रिलेटिव्ह पॉवर्टी, रिलेटिव्ह असले की तुलना येते, हा भाग नेहमी लक्षात ठेवायचा. ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य, तिथे एक संख्या निश्चित केलेली असते किंवा एक उदाहरणार्थ जसं MPSC मध्ये गुणवत्ता पातळी निश्चित केलेली असते आणि त्याच्या वरच्या आणि त्याच्या खालचे, तसं निरपेक्ष दारिद्र्यामध्ये असतं. म्हणजे किमान गरजाची पूर्तता न होणे हा भाग आला की त्याला निरपेक्ष दारिद्र्य असं म्हणायचं. आत्यंतिक दारिद्र्य, आत्यंतिक दारिद्र्य म्हणजे भोग दारिद्र्य किंवा ज्या आपल्या निकडीच्या गरजा असतात त्याही पूर्ण न होणे, म्हणजे काहीच न मिळणे, म्हणजे एकदम राहायला सुद्धा न मिळणे, त्याला म्हणतो आपण आत्यंतिक दारिद्र्य. एक्स्ट्रीम पॉवर्टी, एक्स्ट्रीम पॉवर्टी म्हणजे कोणत्याच गरजा त्याच्या पूर्ण होत नाही, त्याला म्हणायचं आत्यंतिक दारिद्र्य. दारिद्र्याची सातत्यता म्हणजे काय, दारिद्र्याची सातत्यता याचा अर्थ असा आहे की या वर्षी दारिद्र्यात तो व्यक्ती असणे आणि पाठीमागील 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये तो दारिद्र्य असेल तर त्याला दारिद्र्याची सातत्यता असं म्हणतात. आणि जनदारिद्र्य याला मास पॉवर्टी असं म्हणतात. मास पॉवर्टी म्हणजे जास्तीत जास्त लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असणे. भाग संपला, एवढाच भाग लक्षात ठेवायचा. जास्तीत जास्त लोकसंख्या जर दारिद्र्य रेषेखाली असेल तर त्याला मास पॉवर्टी असं म्हणतात. भाग संपला. ओके, दुसरा भाग. आता ज्यावेळेला आपण दारिद्र्य रेषेचा विचार करतो, भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्याचा विचार केला जातो. भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्यावरून मोजणी केली जाते. मग आता दारिद्र्य रेषा निश्चित करत असताना काय करतात, मी तुम्हाला सांगितलं की ही दारिद्र्य रेषा, ह्याला PL असं म्हणतात, पॉवर्टी लाईन. ओके, पॉवर्टी लाईन. आता असं गृहीत धरलं आपण की 972 रुपये, 972 ही दारिद्र्य रेषा म्हणजे उपभोग खर्च काढला जातो. MPCE असं म्हणतो त्याला, MPCE. ओके, कन्झम्पशन एक्सपेंडिचर. ओके, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे प्रति व्यक्ती प्रति मासिक उपभोग खर्च काढला जातो आणि ज्या काही गरजा असतात त्या गरजा भागवण्यासाठी किती रुपये लागतात. मग आता 972 रुपये लागतात, तर 972च्या वर असणारे APL आणि 972च्या खाली असणारे BPL, ह्याला आपण दारिद्र्य रेषा असं म्हणतो, जी उपभोग खर्चावरनं आणि भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्याचा विचार करून दारिद्र्य रेषा निश्चित केली जाते. हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता मग दारिद्र्य रेषा निश्चित करत असताना जो संदर्भ कालावधी वापरला जातो, NSSO संदर्भ कालावधी वापरते आणि NSSO संदर्भ कालावधी वापरून दारिद्र्य रेषा निश्चित करत असताना संदर्भ कालावधी वापरून जे रिकॉल पिरियड म्हणतो आपण त्याला, तो संदर्भ कालावधी वापरून 3 पद्धतीनं दारिद्र्य रेषा निश्चित करत असते. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे URP. URP म्हणजे काय, युनिव्हर्स रिकॉल पिरियड, ज्याला आपण समान स्मरण कालावधी. बघा, मराठी लय डेंजर आहे. समान स्मरण कालावधी काय भाग आहे आणि काय नाही. तर ह्याच्यामध्ये काय 30 दिवस एवढंच लक्षात ठेवायचं. मग 30 दिवसामध्ये जो काही आपला उपभोग खर्च असतो त्याच्यासाठी किती पैसे लागतात याच्यावरून दारिद्र्य म्हणजे याच्यामध्ये 30 दिवसाचा संदर्भ कालावधी निश्चित केलेला असतो. आणि 1993-94 पर्यंत ही पद्धत वापरली जात होती. 1993-94 पर्यंत पद्धतीचा वापर होत होता. ओके, 1993-94 पर्यंत या पद्धतीचा वापर होत होता. कोणती पद्धत, URP. ओके, लकडावाला म्हणलं की URP किंवा लकडावाल्याच्या अगोदर जेवढ्या समित्या झाल्या त्या सगळ्यांनी URP पद्धत वापरली. भाग संपला. MRP म्हणजे काय, मिक्स्ड संमिश्र स्मरण कालावधी. मराठीमध्ये लय डेंजर आहे, स्मरण कालावधी, मिक्स्ड रिकॉल पिरियड. आता ह्याच्यामध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये 365 दिवस. आता 365 दिवसामध्ये कमी वारंवारता, शब्द जर आयोगाने बदलला तर बघा, कमी वारंवारता म्हणजे काय की जे आपण 365 दिवसामध्ये कमी लागतात खर्च करत असताना, म्हणजे आपण त्याची खरेदी कमी करतो. अशा कोणत्या वस्तू आहेत, चक्षी अंगठी लक्षात ठेवायचं मित्रांनो, चक्षी अंगठी. ओके, काय आहे हे चक्षी अंगठी, चपला, कपडे, शिक्षण, आरोग्य आणि टिकाऊ पदार्थ.
चपला, कपडे, शिक्षण, आरोग्य आणि टिकाऊ पदार्थ. चपला, कपडे, शिक्षण, आरोग्य आणि टिकाऊ. ह्या चपला काय आपण दररोज घेत नाही जाऊन का? तासाला घेतो का आपण जाऊन चपला? नाही ना बाबा, कधीतरी घेतो. म्हणून हे 365 दिवसात याच्यावरचा जो उपभोग खर्च आहे तो उपभोग खर्च, आणि 30 दिवसामध्ये इतर उपभोग खर्च. 30 दिवसातला इतर उपभोग खर्च. इतर उपभोग खर्च. MRP कोणी वापरली हो? MRP कोणी वापरली? ही 1999-2000च्या नंतर वापरायला सुरू झाली. 1999-2000 नंतर वापरायला सुरू. भाग संपला. एवढंच शब्द मित्रांनो तुम्हाला लक्षात राहिला पाहिजे. याला म्हणायचं रिव्हिजन पद्धत. MMRP म्हणजे मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. याला प्रत्यावर्तित परिवर्तित असं संमिश्र. मग काय काय ह्याच्यामध्ये सेम कंडिशन 365 चक्षी अंटी. ओके, 30 दिवस सेम कंडिशन. 30 दिवसातला जो आता 30 दिवसात जे काय लागतं तो भाग, आणि 7 दिवस. 7 दिवसामध्ये खाते फिते, इथं इंधन खर्च आहे किंवा गैरसंस्थात्मक आरोग्य खर्च आहे. गैरसंस्थात्मक आरोग्य खर्च, इंधन खर्च वगैरे. आणि इथं भाज्या, मांस, मासे, भाज्या, अंडी, फिंडी सगळं म्हणजे हे 7 दिवसात लागतात आपल्याला. हे जास्त वारंवारतेचं असतं, हे मध्यम वारंवारतेचं असतं, आणि हे कमी वारंवारतेचं. जास्त वारंवारता म्हणजे दररोज लागतं आपल्याला ते. तर या पद्धतीनं 3 रिकॉल पिरियडचा वापर करून NSSO उपभोग खर्च किती हे काढते. 3 रिकॉल पिरियड. भाग संपला मित्रांनो. आपण रिव्हिजन करतोय. आता ज्या समित्या होत्या त्या समित्याबद्दल आपल्याला काय काय माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यातली पहिली समिती होती दादाभाई नौरोजी. 1867-68 ही समिती नेमलेली होती. 1867-68 ची समिती आहे. भाग संपला. आता ह्याच्यामध्ये जो खर्च सांगितला होता तो वार्षिक उपभोग खर्च सांगितला होता. वार्षिक म्हणतोय मी, वार्षिक उपभोग खर्च. आणि तो किती रुपये सांगितला होता? 16 ते 35 रुपये. कुणी? दादाभाई नौरोजी यांनी पहिल्यांदा. पण हे काही वैज्ञानिक पद्धतीनं नव्हतं. वार्षिक उपभोग खर्च जो सांगितला तो 16 ते 35 रुपये या दरम्यान सांगितलेला आहे दादाबाई. आणि हा वार्षिक उपभोग खर्च होता. त्याच्यानंतर 1938 तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे, राष्ट्रीय उत्पन्न समिती. याचे अध्यक्ष होते पंडित नेहरू आणि सचिव होते के टी शाह सचिव होते आणि पंडित नेहरू अध्यक्ष होते. तर या समितीनं सुद्धा दारिद्र्य मोजण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी जो कालावधी आहे किंवा जो दारिद्र्य रेषेचा खर्च सांगितला तो प्रति व्यक्ती 15 ते 25 रुपये प्रति व्यक्ती. आता जो अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये या दोन्ही समित्याचं सांगितलेलं आहे. म्हणून ह्या दोन्ही समित्या घेतल्या. हे बॉम्बे प्लॅन, यालाच ठाकूरदास प्लॅन असं म्हणतात. ठाकूरदास प्लॅन किंवा बॉम्बे प्लॅनमध्ये 8 उद्योगपतींची ही हा प्लॅन होता. 1944चा हा प्लॅन आहे. यांनी 75 रुपये वार्षिक प्रति व्यक्ती खर्च सांगितला किंवा दारिद्र्य रेषा सांगितली. असं जर व्यक्तीनं खर्च केलेला असेल तर तो काय नसेल? दारिद्र्य रेषेखालील नसेल, म्हणजे BPL नसेल. भाग संपला. ह्याच्यापेक्षा जास्त ह्याच्यात काय बघत बसायची गरज नाही. आपण रिव्हिजन कशी मारायची हे बघतोय. नाहीतर एखाद्याला वाटायचं मास्तर असं शिकवतं का? शिकवत नाहीये बाबा मी रिव्हिजनच सांगतोय. रिव्हिजन कशी असली पाहिजे. आता पीडी वजानं काय सांगितलं? MPC सांगितलं बरं का. प्रति व्यक्ती प्रति मासिक जो खर्च आहे तो MPC कुणी सांगितला? पीडी ओझाने सांगितला. भाग संपला. आता पीडी ओझानं जे कॅलरी मूल्य सांगितलं, कॅलरी मूल्य म्हणतो मी, किमान कॅलरी मूल्य नाही, कॅलरी मूल्य. आणि हे कॅलरी मूल्य किती सांगितलं? 2250 रुपये. आता हे 2250 कॅलरी, 2250 कॅलरी एखाद्या व्यक्तीला लागतात. कॅलरी सांगितलं पहिल्यांदा पीडी ओझांनी. आता पीडी ओझांनी कॅलरी सांगितल्यानंतर 2250 कॅलरी एका व्यक्तीला. मग तिथं ग्रामीण शहरी असा भेदभाव त्यांनी केलेला नाही. मग ह्याच्यावरून आयोग विचारू शकतं की बाबा पीडी ओझा यांनी कॅलरी वेगळ्या सांगितल्या ग्रामीणसाठी शहरीसाठी. अजिबात नाही, फक्त 2250 कॅलरी मूल्य. भाग संपला. आता हे 2250 कॅलरी घेण्यासाठी शहरी भागामध्ये किती पैसे लागतात आणि ग्रामीण भागामध्ये किती पैसे लागतात हे मात्र त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागातील लोकांना 8 ते 11 रुपये लागतात, 8 ते 11 रुपये. आणि शहरी भागातील लोकाला 15 ते 18 रुपये याच्यावर खर्च करतात. मग जो 8 ते 11 रुपये खर्च करू शकत नाही तो BPL मध्ये, आणि शहरी भागामध्ये जो 15 ते 18 रुपये खर्च करू शकत नाही तो BPL मध्ये, असा त्याचा अर्थ आहे. मग याच्या अनुसार त्यानं जी ग्रामीण शहरी आणि एकूण ह्याच्यामध्ये जे हे सांगितलं ते काय सांगितलं आपण आता? एकूण ग्रामीण शहरी असा विचार करू. एकूण ग्रामीण आणि शहरी काय दारिद्र्याचं प्रमाण त्यानं किती सांगितलं? दारिद्र्य प्रमाण किती सांगितलं? ओके मित्रांनो, आता एक भाग इथं लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ज्या वेळेला
आपण हे आकडे बघणार आहोत. आकड्यासाठी मी सांगतोय परत एकदा लक्षात घ्या. 1 असेल तर मी तिथं ए म्हणल, 2 असेल तर मी तिथं द म्हणल, 3 असेल तर मी तिथं त म्हणल, 4 असेल तर मी तिथं 4 च म्हणल, 5 असेल तर तिथं मी प म्हणल, 6 असेल तर मी स म्हणल, 7 असेल तर मी थ म्हणल, ओके, 8 असेल तर मी अ म्हणल, 9 असेल तर मी न म्हणल आणि 0 असेल तर मी ल म्हणल. भाग संपला. ओके. आता बघा दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते दारिद्र्याचं प्रमाण एकूण किती सांगितलं ह्यांनी 44% सांगितलं. ग्रामीणमध्ये किती सांगितलं 51% सांगितलं आणि 7% सांगितलं. 51.6 समथिंग आणि 7 पॉईंट काहीतरी समथिंग असेल. तर मी इथं काय म्हणल की ज्यावेळेला पीडी ओझांचं मी ज्यावेळेला अभ्यास करत असेल किंवा मी ज्यावेळेला रिव्हिजन करत असेल तर माझा एवढाच संबंध असेल. पीडी ओझा हा शब्द कुठंही मला लक्षात आला. 1960-61 ची समिती आहे. 1960-61 मला कुठंही हा शब्द नुसतं ओझा हा शब्द लक्षात आला तरी माझ्या ओझ्यात चाचा म्हणल मी. MPCE 2250 8 ते 11 15 ते 18 आणि चाचा पायथे, चाचा पायथ्याला राहत होतं. ओके, चाचा पाय थे. बघा चाचा म्हणजे च म्हणजे 4, च म्हणजे 4, प म्हणजे 5, य म्हणजे 1, थ म्हणजे 7. भाग संपला. चाचा पायथे. ओके, पायथ्याला राहणारा चाचा आहे, ओझा चाचा. बस याच्या पलीकडे जर प्रश्न आला तर तो अख्ख्या महाराष्ट्रात फक्त तुका लावूनच येणार, नाहीतर असं वाचून कुणाचाही प्रश्न आलेला नाही. कारण ह्याच्यापेक्षा जास्त माहिती कोणत्याही पुस्तकात नसणार आहे. ही माहिती सुद्धा जो नियोजन आयोगाचा अहवाल आहे त्या अहवालावरनं काढलेली आहे. भाग लक्षात घ्या. त्याच्यामुळे उगाच जास्त विचार करत बसायचं नाही. आता काय करायचं ना, आता काय करायचं ना, आता काय करायचं. येतंय का लक्षामध्ये? ओके. त्याच्या पुढं एक मध्ये आता हा जो आहे तो 1968-69 अहवाल आहे. बर्धन समिती. आता बर्धन समिती ही ग्रामीण दारिद्र्य विषयक अभ्यास गट. आता कधी कधी आयोग असं सुद्धा विचारू शकतं की खालील समिती ग्रामीण दारिद्र्याच्या अभ्यासाविषयी कोणती समिती कार्यरत होती किंवा कोणती समिती कार्य केलं असंही आयोग विचारू शकतं. तर बर्धन आहे, बर्धन येतंय लक्षामध्ये. यांनी काय सांगितलं, यांनी सगळ्यात महत्वाचा जो संबंध जोडला तो जो उपभोग खर्च होता ज्याला MPCE म्हणू आपण, MPCE, तो 15 रुपये सांगितला. मित्रांनो तुम्ही जर सर्व समित्या बघितल्या तर सगळ्या समित्यांचा जो खर्च आहे तो 15-20 रुपये याच्या पलीकडे नाही. 15-20, 20-25, 20-25 अशाच पद्धतीनं खर्च सांगितलेला आहे. तर MPCE सांगितला म्हणजे प्रति व्यक्ती मासिक उपभोग खर्च सांगितला 15 रुपये. आता 15 रुपये सांगितलेला असताना बर्धन समितीनं सगळ्यात महत्वाचा जो भाग सांगितला तो सांगितला की ज्यावेळेला आपण महागाई काढली जाते किंवा खर्च पातळी ज्यावेळेला आपण निश्चित करतो ती खर्च पातळी निश्चित करत असताना शेतमजूर किंमत निर्देशांक वापरा असं ह्यांनी सांगितलं. भाग तुमचा प्रश्न तयार झाला. शेतमजूर किंमत निर्देशांकाचा वापर करण्यात यावा, निर्देशांकाचा वापर करावा अशी शिफारस केली. मग आयोग लगेच प्रश्न तयार करून ठेवतं की बाबा शेतमजूर किंमत निर्देशांकाचा वापर करावा अशी शिफारस कोणत्या दारिद्र्य विषयक समितीनं सांगितली तर बर्धन समिती. भाग संपला. आता बर्धन समितीनं ज्या वेळेला दारिद्र्य मोजलं त्यावेळेला त्यांनी 2 वेळा दारिद्र्य मोजलं. एक 1960-61 दारिद्र्य मोजलं. 1960-61 जे दारिद्र्य त्यांना दिसून आलं तो एक भाग आणि त्याच्यानंतर त्यांनी 1968-69. आता इथं त्यांचं दारिद्र्य आलं होतं 36% आणि इथं मात्र दारिद्र्य आलं 54%. मग आपण 68-69 तर दारिद्र्य धरलं तर त्यांनी पंच मारलाय. बर्धननं पंच मारला, लक्षात ठेवा. पंच माहित आहे ना सगळ्याला. तर बर्धननं पंच मारला, पंच. एवढा भाग तिथं लक्षात असणं आपल्या आवश्यक आहे. ओके, बर्धन संपलं. बर्धनमध्ये 3च गोष्टी, 15 रुपये, शेतमजूर किंमत निर्देशांक आणि पंच. बस एवढ्याच गोष्टी तिथं माहीत असणं आवश्यक आहे. आता हे दांडेकर रथ बघण्याच्या अगोदर आपण एक मिनास हा एक भाग होता. एकच मिनिट, एक ही जोडू आपण. मिनास राहिलं होतं. मिनास समिती 69 ची समिती आहे. 1969. तर ह्यानं काय गोष्टी सांगितल्या. आता मिनासचा आपण ज्या वेळेला विचार करतो तर मिनास मी क्रिकेट खेळत होता असं म्हणायचो. तर आता ह्यानं वार्षिक उपभोग खर्च जो सांगितला, ह्यानं वार्षिक उपभोग खर्च सांगितलाय. मग म्हणाल मासिक काय झाला. वार्षिक उपभोग खर्च सांगितला 240 म्हणजे प्रत्येक महिन्याला 20 रुपये. म्हणजे हा 20-20 खेळत होता आणि 50-50 खेळत होता. 20-50 खेळतोय. आणि मग ह्यानं जे दारिद्र्य सांगितलं, ते दारिद्र्य सांगितलं 50%. ओके, म्हणजे 20-20 खेळत होता आणि 50%. आणि यानं शेती उत्पादनाशी दारिद्र्याचा संबंध जोडला. त्याचं मत आहे की शेतीमध्ये जर उत्पादन चांगलं झालं तर गरिबी कमी होते. चांगले झाले तर गरिबी
कमी होते, असं कुणाचं मत आहे? कुणाचं मत आहे? मिनासचं मत आहे. बस एवढ्या 3च गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. वार्षिक उपभोग खर्च सांगितलाय 240 रुपये. 20-50 म्हणजे 20-20 खेळतो आणि 50 खेळतो, टेस्ट खेळत बसत नाही, त्याला माहित आहे टेस्टमध्ये काही नाही आहे म्हणून हा टेस्ट खेळत बसत नाही. तर शेती उत्पादन चांगलं झालं की गरिबी कमी होते, असं कोण म्हणतंय? मिनास समिती सांगते. ओके, पुढं दांडेकर रथ समिती 1973-74 ची समिती आहे. आता दांडेकर रथ समितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? दांडेकर रथ समिती ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला ह्याने ही कॅलरी मूल्याचा वापर केला, परंतु ह्याने किमान कॅलरी मूल्य ही संकल्पना पहिल्यांदा आणली. पॉवर्टी इन इंडिया हे पुस्तक आहे यांचं, पॉवर्टी इन इंडिया. एखाद्या वेळेला लयच खोलात गेलं तर हे पुस्तक सांगेल पॉवर्टी इन इंडिया. किमान कॅलरी मूल्य ही संकल्पना पहिल्यांदा कुणी वापरली? किमान म्हणतोय मी, किमान हा शब्द जोडला. मग तुम्ही म्हणता सर कॅलरी मूल्य तर तुम्ही ओझा सांगितलं होतं, मग त्याच्या पुढे किमान लावलंय. कॅलरी मूल्य ओझा, किमान कॅलरी मूल्य. आणि मग ह्याने बी किमान कॅलरी मूल्य अगोदरच्या 2च म्हणजे ज्या नियोजन आयोगाने नेमलेल्या समित्या आहेत त्या समित्या सोडल्या तर 2च समित्यांनी कॅलरी मूल्य सांगितलं आणि त्याच्यामध्ये ओझा आणि दांडेकर रथ या 2 समित्या आहेत. त्यांनी बी 2250 सांगितलं आणि ह्यानेही 2250 सांगितलं. डोकं असू त्या ठिकाणावर. आयोगानं प्रश्न विचारला होता, ओझानं किती सांगितलं? 2250. काहीच नाही रे बाबा, लई सोपं आहे, काहीच भाग नाही त्याच्यामध्ये. दोघांनी मी 2250 सांगितलं. आता त्याच्यात उगाच किंतु परंतु करत बसायचं नाही. वैज्ञानिक पद्धतीने मोजमाप करणारा हा पहिला माणूस आहे. वैज्ञानिक पद्धतीने मोजमाप, किमान कॅलरी मूल्य सांगितलं, वैज्ञानिक पद्धतीनं मोजमाप करणारा हा पहिला माणूस आहे. आता ज्या वेळेला यांनी मोजमाप केल्यानंतर ह्यांना 2250 सांगितलं आणि आता 2 गोष्टी आहेत. एक आहे मासिक उपभोग खर्च आणि दुसरं आहे दारिद्र्य प्रमाण. आता मासिक उपभोग खर्च तर 2च आहे, ग्रामीण आणि शहरी. एकूणमध्ये तर काय भाग नाही. ओके, ज्या वेळेला ह्यानं मासिक उपभोग खर्च सांगितला त्यावेळेला त्यानं सांगितला 15 रुपये आणि 22 रुपये. एकूणचा काय भाग नाही. आणि ज्या वेळेला दारिद्र्य प्रमाण सांगितलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ग्रामीणमध्ये जे दारिद्र्य प्रमाण आहे, आता एकूण तिकडे गेलंय बरं का, आता याचं ज्या वेळेला आपल्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर काय होतं बघा. ह्याचं पेन दुसरा घेतो, पेन दुसरा घेऊन तुम्हाला सांगतो काय ट्रिक्स तयार होते. ए आलं ह्याला पी आलं, AP दादा बोलला है ना. दांडेकर पुलावरनं रथात बसून येणारा AP दादा बोलला. AP म्हणजे ए पाटील है ना, AP म्हणजे ए पाटील दादा असतो ना. बर, दांडेकर पुलावरून रथात बसून येणारा AP दादा बोलला, चल पिल्लू चाय पिएंगे. च म्हणजे 4, 0 ला ल, पिल्लू, चल पिल्लू चाय पिएंगे. आता MPSC चाय पिणारीची संख्या जास्त असते बरं का. चाय पिएंगे, हे पिएंगे सायलेंट आहे बरं का, कारण कोण पाचतंय कोण पेतंय हेच कळत नाही. नेमकं कोण पाचतंय कोण पेतंय हे कळत नाही, त्याच्यामुळं हे सायलेंट आहे. काय म्हणतंय? AP दादा बोलला, चल पिल्लू चाय पिएंगे. संपलं. दांडेकर रथ पूर्ण समितीच संपली इथंच. ओके, आणि ह्यांनी जे प्रमाण सांगितलं ते 21 कोटी लोकसंख्या ही एकूण दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत होती. त्याच्यामध्ये 16 कोटी ग्रामीण भागातली आणि 5 कोटी. आता इथं तुम्हाला शहरी दारिद्र्याचं प्रमाण हे जास्त दिसेल बरं का, शहरी दारिद्र्याचं प्रमाण जास्त दिसेल. मग तर त्याच्यावरही प्रश्न तयार होतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सुद्धा सांगू शकता. तर एवढं सोपं आहे मित्रांनो. मग एवढे शब्द तुमच्या समोर दिसले पाहिजेत. अर्ध पेज जरी पुस्तकामध्ये लिहिलेलं असलं तर रिव्हिजन करत असताना तुम्हाला एवढंच दिसलं पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त दिसायची गरज नाही. आता मॉन्टेगसिंग अहलुवालिया ही समिती 1973-74 ची आहे. मॉन्टेगसिंग अहलुवालिया हे नाव सुपरिचित नाव आहे. आता मॉन्टेगसिंग अहलुवालिया यांनी ग्रामीण भागामध्ये 15 रुपये म्हणजे ग्रामीण भाग 15 रुपये आणि शहरी भागामध्ये 20 रुपये म्हणजे 15-20. बघा तुम्ही आतापर्यंतच्या जर सगळ्या समित्या बघितल्या तर कोणीही अजून 25च्या पुढे गेलेलं नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट आताच आपण समिती बघितली ती 15 रुपये 22 रुपये. AP दादा है ना, दांडेकर रथ. मॉन्टेगसिंग अहलुवालिया 15 रुपये 20 रुपये. आता मॉन्टेगसिंग अहलुवालियाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे तर ह्यांनी दारिद्र्याचा संबंध कृषी हंगामाशी जोडला. जसं
शेती उत्पादनाशी जोडलेला होता, तसं मीनासनी तसं ह्यांनी कृषी हंगामाशी जोडलं. आणि कृषी हंगामाशी जोडल्यानंतर ह्यांनी सांगितलं कृषी हंगाम जर चांगला झाला, आज ही पद्धत ही आहे बघा आपल्याकडं, कृषी हंगाम जर चांगला झाला तर दारिद्र्य कमी होतं, दारिद्र्य कमी होतं. ओके. आणि जर कृषी हंगाम खराब झाला तर दारिद्र्यात वाढ होते. कृषी हंगाम खराब तर दारिद्र्यात वाढ होते, दारिद्र्यात वाढ होते, असं कोणाचं म्हणणं आहे? मॉन्टेस्क्यू गालू आल्या. ह्याच्यापेक्षा इथं जास्त लक्षात ठेवायची गरज नाही आहे. 73-74 मध्ये त्यांनी सांगितलं की 46% दारिद्र्य आहे ना, 46% दारिद्र्य. चर्सी होता का? मॉन्टेस्क्यू गालू आल्या. चर्सी च म्हणजे 4, स म्हणजे 6. भाग संपला. आयुष्यात विसरणार नाही कधी आयुष्यात. ओपन चॅलेंज आहे आपलं, ओपन चॅलेंज. अरे नुसतं मॉन्टेस्क्यू गालू आल्या. बाबा आपण फक्त म्हणतोय तसं की काय म्हणतोय आपण, याचा एकमेव उद्देश असाच आहे की हे लक्षात राहावं आपल्याला. परीक्षेच्या दृष्टिकोनातनं लक्षात राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी फक्त लक्षात राहण्यासाठी आहेत. नाहीतर उगाच एखादा मनावर घ्यायचा, सर माझं हे लईच आवडतं आहे, हा अर्थशास्त्रज्ञ मला स्वप्नात सुद्धा येतोय, त्याच्यामुळं तुम्ही त्याच्याबद्दल बोललं, मला लई वाईट वाटलं तुमच्याबद्दल. आता राहिलेतच 8-10 दिवस. 8-10 दिवसात कुठं वाईट वाटून घेतो आता? आणि कशाबद्दल तरी वाईट वाटून घेणार? कमी आहेत का गोष्टी वाईट वाटून घ्यायला? जयंत मीनास तेंडुलकर. आता जयंत मीनास तेंडुलकर 1987-88 ची समिती आहे. 1987-88. सगळ्यात महत्वाचं, ह्याने MPC सांगितला नाही, म्हणजे ह्यानं MPC वर भर दिलाच नाही. नको म्हणला, मला MPCच करायचं नाही म्हणला. MPSC आहे आपल्या, नाहीतर MPSC व्हायचं. ओके. ह्यानं MPC सांगितलं नाही. ग्रामीण शहरी एकूण. आता ग्रामीण मध्ये त्यांनी सांगितलं 44% दारिद्र्य, 36% आणि एकूण मध्ये 42%. तर मग लक्षात कसं ठेवायचं? जयंत मीनास तेंडुलकर 3 चाचे एकत्र आले, आणि 3 चाचे एकत्र आले की लय डेंजर होता. तर मग काय, चाचा तसा चंद्रा, आणि सगळ्याचे चाचे चंद्रेच असतात बरं का. चाचा तसा चंद्रा. भाग संपला. एवढंच लक्षात ठेवायचं मित्रांनो. विचारला आयोगाने प्रश्न तर इथंच विचारणार आहे, ह्याच्या पुढे आयोग प्रश्न विचारू शकत नाही. चलो पुढे. आता गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हेलियन 1979 ची समिती आहे. परंतु याच्या अगोदर गौरव दत्त हे जागतिक बँकेमध्ये काम करत होते, आणि गौरव दत्त जागतिक बँकेत काम करत असताना पॉवर्टी गॅप ही संकल्पना आली. त्यांनी प्रादेशिक समतोल आणि दारिद्र्यविषयक अहवाल या दोघांनी ही केलेला होता. प्रादेशिक समतोल व दारिद्र्य अहवाल हा रिपोर्ट किंवा हा रिपोर्ट त्यांनी प्रसिद्ध केलेला होता. आणि या रिपोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की जो MPC आहे किंवा दारिद्र्याचं ही जे काय आपण किती रुपये लागतात, दारिद्र्य रेषा म्हणू आपण त्याला, PL, तर ती PL 89 रुपये सांगितलेली होती. आणि त्यांनी पॉवर्टी गॅप ज्याला आपण दारिद्र्य अंतर निर्देशांक म्हणतो, गेल्या वर्षी राज्यसेवेलाही प्रश्न विचारलेला होता. ॲक्च्युली हा जागतिक बँकेचा भाग आहे, पण जागतिक बँकेच्या नंतर ही संकल्पनाचा विकासक जो म्हणतो आपण त्याला, तर ते ह्या दोघांनी केलेलं आहे. भाग संपला. एवढं. आता नियोजन आयोगानं ज्या समित्या नेमलेल्या होत्या, त्या नियोजन आयोगाच्या समित्यावर आयोग जास्तीत जास्त प्रश्न विचारते. हा भाग लक्षात ठेवा. त्याच्यातली पहिली समिती आहे 1960-61 ला, काही ठिकाणी 1962 असं दिलेलं आहे. तर धनंजय गाडगीळ समिती किंवा कृती गट असं सांगितलंय, म्हणजे 1960-61चा कृती गट असं सांगितलेलं आहे. तर ह्यांनी काय केलं, ह्यांनी आपल्या दारिद्र्यरेषा टोपलीमध्ये अन्नाचा वापर केला, अन्न हाच घटक ठेवला. त्यांचं म्हणणं आहे आरोग्य आणि शिक्षण याचा त्याग केला. आरोग्य शिक्षण हे गव्हर्नमेंट देतं, गव्हर्नमेंट पुरवतं, म्हणजे खाजगी लोकांना. त्याच्यामुळे याचा वापर त्यांनी केला नाही किंवा हे घेतलं नाही. फक्त अन्नावरनं त्यांनी दारिद्र्य रेषा ठरवली किंवा दारिद्र्य रेषेचा भाग ठरवला. फक्त अन्न, म्हणजे अन्नाशिवाय इतर गोष्ट घेतली नाही असा त्याचा अर्थ आहे. ओके. आणि 5 माणसाचं कुटुंब गृहीत धरलं. 5 माणसाच्या कुटुंबाला 20 रुपये प्रति व्यक्ती. आता मग 5 माणसाच्या कुटुंबाला किती लागेल हो? 100 रुपये. कौटुंबाचा खर्च, कौटुंबिक खर्च 100 रुपये
कौटुंबिक खर्च गृहीत धरून त्यांनी हे केलं, भाग संपला. धनंजय गाडगीळ म्हणलं की एवढंच आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, ह्याच्यापेक्षा जास्त माहीत असण्याची गरज नाही. त्याच्यानंतर अलग कार्यगट. आता मित्रांनो ऍक्च्युली हे 1977चा आहे, अहवाल 1979 मध्ये सादर केला. 77 78चा आहे पण 79 ला अहवाल सादर केला, म्हणून काही काही ठिकाणी 79 दिलंय, ते बी बरोबरच आहे भाऊ. 77 ते 79, जसं लकडावाला 89 ते 93 असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे 77 मध्ये अलग कार्यगट आहे. अलग कार्यगट म्हणजे अलग म्हणजे वेगळं, अलग हे हिंदीतला शब्द आहे. वेगळं सरकार आलं आणि वेगळ्या सरकारने हा नेमलेला आहे. वेगळं सरकार 1977ला वेगळं सरकार, आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे. येते लक्षामध्ये. पहिल्यांदा दारिद्र्य रेषा टोपली, दारिद्र्य रेषा टोपली. पहिल्यांदा मी तुम्हाला आता सांगितलं ना की ह्याच्यामध्ये सगळं वेगवेगळं आहे. का? अलग कार्यगट आहे ना. मग पहिल्यांदा दारिद्र्य रेषा टोपली ही संकल्पना, म्हणजे दारिद्र्य रेषा टोपलीची संकल्पनेचा हा संकल्पक आहे, संकल्पना विशद करण्यात आली पहिल्यांदा. मग आता हे दारिद्र्य रेषा टोपलीमध्ये काय ठेवलं त्यांनी? अन्नच ठेवलं. अन्न ठेवलं म्हणजेच कॅलरी मूल्य. ओके, ह्यांनी कॅलरी मूल्य सांगितलं. कॅलरी मूल्य सांगितलेलं असताना ह्यांनी ग्रामीणला किती कॅलरी लागणार आणि शहरीला किती कॅलरी लागणार हे सांगितलं. त्यांनी सांगितलं ग्रामीणला 2400 कॅलरी लागतं आणि शहरीला 2100 कॅलरी. मित्रांनो आतापर्यंत हा भाग आलाय का हो कुठं? 2400 2100 नाही आला ना. येतं लक्षामध्ये. आता मग 2400 2100 लागणार. याचबरोबर त्यांनी अजून काय केलं? ग्रामीण आणि शहरी यांच्यासाठी वेगळी दारिद्र्य रेषा मग केलीच नाही हो का? ग्रामीणसाठी वेगळी केली आणि शहरीसाठी. लगेच तुम्हाला वाटतं काय तर वेगळं दिसायला लागलंय. अरे केली ना भाऊ ग्रामीण. आणि आता तुम्ही ह्याच्या अगोदर ओझा बघितलं 2250, बरोबर आहे. दांडेकर रथ बघितलं 2250. मग त्यांनी एकच ठेवली होती, ह्यानं वेगवेगळी केली. वाचलंय सगळं, उपयोजनच नाही. अरे बाबा कुठलं बी पुस्तक वाच रे, एकच आहे, सगळ्या पुस्तकात एकच आहे. पण तुम्ही लगेच म्हणता त्या पुस्तकात ही वळणं होतीच, लिहिली असेल, लिहायची विसरली असेल त्या गड्यानं. पण इथं तर तुम्हाला दिसून येते ना की ग्रामीणला वेगळी केली आणि शहरीला वेगळी केली. ह्याच्यातनं आपल्याला लगेच कळून येतं काय चालू आहे आणि काय नाही ते. येतं लक्षात. मग आता हे विकत घेण्यासाठी किती पैसे लागतात? तर त्यांनी काहीच केलं नाही, ह्याचा गुणाकार केला फक्त त्यांनी. 77 आणि ह्याच्या पुढे आहे 78, 7 49 रुपये लागतात. म्हणजे त्यांना मासिक उपभोग खर्च ग्रामीण शहरी. ग्रामीणमध्ये 49, 7 8 56 रुपये लागतात असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ग्रामीणला हे 2400 घ्यायला 49 रुपये लागतात, शहरीला 2100 घ्यायला 56 रुपये. आता त्यांनी म्हणलं मग दारिद्र्याचं प्रमाण काय? त्यांनी टेन्शन दिलं नाही. हे सगळ्यात चांगली समिती आहे ही, ज्यानं MPSCच्या विद्यार्थ्याला टेन्शन दिलं नाही. हे म्हणलं इकडं करून टाका म्हणलं, 56% आणि 49%. ओके, भाग टेन्शन घेत बसायची गरज नाही. इथं ही झाली अलग समिती किंवा अलग कार्यगट, ह्याच्यामध्ये जास्त काही भाग नाही. त्याच्यानंतर DT लकडावाला. मित्रांनो आता आपण ज्या वेळेला लकडावाला कार्यगटाचा विचार करतो त्यावेळेला त्यांचा हा जो अहवाल आहे किंवा ही जी समिती आहे, या समितीची स्थापना झाली 1989ला. आयोग प्रश्न विचारू शकतं बरं का. अहवाल 1993ला दिलं, म्हणून ह्या समितीचं वर्ष कधी कधी असं लिहिलेलं तुम्हाला 89 ते 93 असं लिहिलेलं दिसून येईल. आणि स्वीकृती 1997ला ही स्वीकृती झालेली आहे. आता या वर्षीच्या 2020च्या परीक्षेमध्ये राज्यघटनेला जो प्रश्न आपलं राज्यसेवेला जो प्रश्न विचारण्याचं कारण काय होतं? तर कारण ते होतं का? कारण ह्या समित्या नियोजन आयोगानं नेमलेल्या समित्या आहेत. नियोजन आयोगानं नेमलेल्या समित्यावर आयोगाचा जास्त भर असतो. एक मिनिट. म्हणजे 89-93 का लिहिले? तर स्थापना 89ची आहे, अहवाल 93ला आणि स्वीकृती 1997ची आहे. आता मासिक उपभोग खर्च, जे मासिक उपभोग खर्च अलग कार्यगटाने सांगितले, म्हणजे अलगच कॅलरी मूल्य ही संकल्पना त्यांनी पुढे घेतली. कॅलरी मूल्य ही संकल्पना पुढे घेतली, म्हणजे जे अलग मध्ये सांगितले ते पुढे घेतलं. मासिक उपभोग खर्च सांगत असताना तिने सेम मासिक उपभोग खर्च सांगितला की बाबा काही हरकत नाही, जे 2400-2100 सांगितलं इथं बी लागू. आता जे दारिद्र्याचं प्रमाण सांगितलं, दारिद्र्य प्रमाण मासिक उपभोग खर्च 49 रुपये आणि ग्रामीणला आणि शहरीला 57 रुपये म्हणले, घेऊन टाका म्हणले, जास्त टेन्शन घेऊन. त्यांनी 56 सांगितलं होतं, ह्यांनी 57 56चं 57 केलं. आता वैशिष्ट्य काय? सगळ्यात महत्वाचं, ह्यांनी URP पद्धतीचा वापर केला. URP पद्धतीचा वापर म्हणजे
30 दिवसामध्ये जे काही केलं जातं ते. आता URP पद्धत वापरली पहिल्यांदा, प्रत्येक राज्यासाठी वेगळी दारिद्र्य रेषा निश्चित केली. जे ग्रामीण आणि शहरीसाठी वेगळी दारिद्र्य रेषा, म्हणजे प्रत्येक राज्याचं वेगळं. आतापर्यंत कसं होत होतं, जी राष्ट्रीय स्तरावर दारिद्र्य रेषा निश्चित केली तीच दारिद्र्य रेषा काय असायची, राज्याला असायची. पण आता मात्र त्यांनी प्रत्येक राज्यासाठी म्हणजे दारिद्र्य रेषेचं विभक्तीकरण केलं यांनी, विभक्तीकरण. आता कॅलरी मूल्य ही संकल्पना वापरली म्हणजे फक्त अन्न घटकाचाच विचार केला, अन्न घटकाचा विचार. जिथं कॅलरी मूल्य आलं तिथं अन्न घटकाचा विचार आणि URP पद्धत यांनी वापरलेली आहे. भाग संपला. आता मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही लकडावालाचा विचार करता, लकडावालाची जी पद्धती आहे त्या पद्धतीचा नियोजन आयोगानं स्वीकार केलेला आहे. म्हणून 1973-74 पासून 2004-05 पर्यंत, 1973-74 पासून 2004-05 पर्यंतचे आकडे, म्हणजे 1993-94चा आकडा तुम्हाला आता ह्या राज्यसेवेला आयोगाने विचारलं होतं. काय विचारलं तर नियोजन आयोगानं या समितीचा अहवाल स्वीकृत केलेला आहे. 73-74ला ह्यांनी सांगितलं दारिद्र्याचं प्रमाण 55% आहे, 55%. 77-78ला 51%, 44%, 38%, 36%. तो म्हणताल मास्तर लयच हुशार आहे ना, 26% आणि 27%. आता लक्षात कसं ठेवायचंय, इथं पप्पाचे सायलेंट पप्पा आले, पप्पाचे पाय चाचानी आडत्यासारखे आहेत. आडत्या माहित आहे ना, आडत्यासारखे आहेत. पप्पाचे पाय चाचांनी आडत्यासारखे आहेत असे तृषा, दिशा आणि दत्ताला सांगितले. मित्रांनो, सगळी आकडेवारी कुणाची लकडावालाची सगळी आकडेवारी आली 1973-74. आता मग तुम्ही म्हणताल सर इसवी सन कसं लक्षात ठेवायचे, त्यांनीही तुम्हाला न त्रास देता इसवी सन घेतलेले आहेत. कसं 73-74 मध्ये +4 +6 +4 +6 +6. बघा त्यानं जास्त विचार करत बसला नाही. येतंय का लक्षात, +6 +6. आता इथं मात्र काय 2004-05 नंतर आलेलं होतं, +4 +6 +4 +6 +6 म्हणजे 4 6 4 6 6 अशा पद्धतीनं त्यानं, म्हणजे 73-74, 73चं 77, 83 87 93 99 2004-05. तर मग पापाचे पाय चाचानी आडत्यासारखे आहेत, आडत्या म्हणजे 38, असं त्रिशाला, दिशाला आणि दत्ताला सांगितलं. आता प्रत्येक वर्षामध्ये कुणाचं जास्त आणि कुणाचं कमी, म्हणजे कोणतं राज्य जास्त आणि कोणतं राज्य कमी, हेही आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे का, तर यस. का लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण कधी कधी आयोग म्हणतं 1973-74 नियोजन आयोगाचं म्हणतं. मग तुम्ही म्हणता नियोजन आयोगाचा काय भाग आहे, नियोजन आयोग म्हणजेच लकडावालाचा अहवाल नियोजन आयोगाने स्वीकारलेला आहे. मग जे लकडावालानं सांगितलं तेच नियोजन आयोग बोलणार आहे. तोंड फक्त नियोजन आयोगाचा असणार आहे, अहवाल बोलणं लकडावालाचा असणार आहे. मग आयोग विचारतं 1973-74 नियोजन आयोगाच्या अहवालानुसार सर्वात जास्त दारिद्र्याचं प्रमाण असणारं राज्य कोणतं. मग आपण म्हणतो अरे आता काय करावं, काहीच करायचं नाही मित्रा. इथं प्रत्येक ठिकाणी ओरिसा आहे. 1973-74ला फक्त हिमाचल प्रदेश होतं सर्वात कमी. त्याच्यानंतरचे चार म्हणतोय मी. ओके, 73-74 नंतरचे 4 ओरिसा पंजाब घे सगळे. ओके, पहिलं OH होतं, त्याच्यानंतर OP. ओके, आणि त्याच्यानंतरचे जे 2 राहिलेले आहेत ते होते ओरिसा जम्मू काश्मीर. म्हणजे लकडावालाच्या नुसार दारिद्र्याचं प्रमाण जास्त असणारं राज्य ओरिसा आहे. कोणत्या बी ह्याला विचारलं की ओरिसाच उत्तर येईल तुमचं. कुणानुसार, लकडावालाच्या नुसार. येतंय लक्षात, लकडावालाच्या नुसार 1973-74 पासून 2004-05 पर्यंत दारिद्र्याचं प्रमाण जास्त असणारं राज्य कोणतं म्हणलं की ओरिसाच उत्तर येईल. आणि दारिद्र्याचं प्रमाण कमी असणारं राज्य म्हणलं की पहिल्यांदा हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर 4 वेळा पंजाब आहे आणि त्याच्यानंतर हे JK आहे. JK येते लक्षात. भाग संपला मित्रांनो. ह्याच्या पलीकडे आयोग जाऊ शकत नाही. मी म्हणतो आयोग इथं जरी गेलं ना, हे कोणत्या पुस्तकात नाही आहे, हे फक्त नियोजन आयोगाच्या अहवालामध्ये आहे.
दुसऱ्या कुठल्या पुस्तकात नाही. इथं जरी गेलं तरी हे भरपूर पुस्तकात नव्हतं. आता हे 36%. आता आयोगानं विचारलं होतं 2016ला, 2020ला. ओके. सुरेश तेंडुलकर समिती डिसेंबर 2005ला ह्याची स्थापना झाली. डिसेंबर 2005ला स्थापना. डिसेंबर 2009ला अहवाल सादर केला. जानेवारी 2021ला अहवाल. तोंडपाठ पाहिजे बरं का हे. ओके. आता वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे सुरेश तेंडुलकर समितीनं काय सांगितलं. सुरेश तेंडुलकर समितीनं ज्या वेळेला अहवालाची निश्चिती केली त्यावेळेला त्यांनी MRP पद्धतीचा वापर केला. MRP पद्धतीचा वापर. काही ठिकाणी सांगितलं URP बी वापरली. ओके. ज्यानं MRP वापरली त्यानं URP वापरणारच आहे. खास ही पहिली समिती आहे की ज्यांनी MRP पद्धतीचा वापर केला असा त्याचा अर्थ आहे. आता ज्यावेळेला कॅलरी मूल्याचा विचार करतो आपण त्यावेळेला यांनी कॅलरी मूल्याचा त्याग केला. म्हणजे फक्त अन्न या घटकाचा त्याग. याचा अर्थ असा नाही की त्यांनी अन्न घेतलं नाही. काही जणांनी सांगितलं अन्न घेतलंच नाही त्यांनी. यांचं मत असं होतं की दारिद्र्य किंवा दारिद्र्याचा आणि पोषणाचा, दारिद्र्य आणि पोषण फक्त यांचाच संबंध आहे असं नाही आहे. पोषणापेक्षा दारिद्र्यामध्ये इतरही गोष्टी मूलभूत आहेत किंवा इतरही गोष्टीचा परिपाक होतो. म्हणून त्यांनी सांगितलं की दारिद्र्य मोजत असताना पोषणाच्या बरोबरीनं आरोग्य, शिक्षण, कपडे इत्यादीचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी अन्नाबरोबर आरोग्य, शिक्षण, कपडे इत्यादी गोष्टीचा आशिक म्हणून मी ह्याला सांगितलं शिक. ओके. इतरही गोष्टीचा वापर करा असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर यांनी काय केलं म्हणजे जी आता दारिद्र्य रेषा निश्चितीचा संदर्भ होता तो दारिद्र्य रेषाने आता हित झालेलंच होतं की बाबा राज्यागणिक वेगवेगळं केलेलं होतं किंवा समान पद्धत केलेली होती अगोदरच. आता शिफारसी काय केल्या? पहिल्यांदा फक्त कॅलरी मूल्याचा त्याग केला. कॅलरी मूल्याचा त्याग म्हणजे फक्त अन्न घटक याचा त्याग. मग शिफारस काय केली? त्यांनी सांगितलं चलनवाढ सदोष आहे. म्हणजे चलनवाढ सदोष आहे त्याच्यामुळे त्याचा त्याग केला पाहिजे किंवा चलनवाढ जो मोजला जातो तो सदोष पद्धतीने मोजला जातो. आणि प्रत्येक घटकासाठी वेगवेगळी श्रेणी वापरली त्यांनी. प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या श्रेणीचा वापर. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की अन्न नुसतं वापरलं नाही तर वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या. पण हे वापरत असताना मात्र त्यांनी आता मला सांगा जर समजा कॅलरी मूल्य वापरलंच नाही आहे कॅलरी मूल्य तर 2400 2100 राहील का हो? तरी पोरं कन्फ्यूज होतात की 2400 सांगितलं का 2100 सांगितलं. अरे भाऊ कॅलरी मूल्याची संकल्पनाच त्यांनी त्यागली आहे. मग 2400 आणि 2100चा काय संदर्भ आहे? काहीच संदर्भ नाही आहे त्याच्यामध्ये. पुढं 2004-5. आता 2004-5ला मित्रांनो आता लक्षात कसं ठेवायचं हे आकडे तुम्ही सगळीकडे वाचलेले आहेत. ओके. आपलं परत सुरू झालंय. हे पॉईंट मधले सोडून द्या. पॉईंट मधला भाग एवढा काही विचारात घ्यायची गरज नाही. पॉईंट मध्ये आयोग विचारणार नाही. बघा च हाय म्हणजे मी काय सांगतोय बघा. चाचाशे पथ आया हे सायलेंट फक्त ह्याला जोडलंय. एक अक्षर चांगलं यावं म्हणून त्याला जोडलंय. चाचाशे पथ आया. वाक्य फक्त लक्षात ठेवायचं. तिथी की चाय. तिथी म्हणजे नाव आहे पोरीचं. तिथी की चाय. संकल्पना भी सांगतो लगेच. दीप को दे दो. एका घरामध्ये 2 पोरं असतात. तिथी मोठी, दीप लहान. चहा दिलं जातं दोघालाही. दीप पटकन आपली चहा संपवतो आणि ओरडायला सुरुवात करतो. बारकी लय डेंजर असतात हा. बारके जे असतात ना मग ते उंचीनं असू द्या नाहीतर घरात बारके असू द्या लय डेंजर खतरनाक असतात बारके. खोंड असतात ते खोंड. तर हे दीपनं चहा संपवला आणि ते तिथीची मागायला लागला. बाहेर लोक बसलेली होती आणि हे ओरडायला लागला जोरजोरात मला दे म्हणून. मग चाचानं सांगितलं तिथीला देऊन टाक त्याला. चाचाशे पथ आया. पथ आया म्हणजे मार्ग दाखवलं. कुणाला? तिथीला. काय सांगितलं? तिथी की चाय दीप को दे दो. भाग संपला. 446 578 37 41 25 जशाच तसं तुम्हाला लक्षात राहील. काहीच भाग नाही. आता प्रमाण जास्त असणारी राज्य कोणती आहेत? प्रमाण जास्त असणारी राज्य ओबीसी माझा. काय आहे हे? ओरिसा, बिहार,
राज्य सांगतो पटकन. ओरिसा, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड. 2004-5चं सांगतोय, राज्य बदललेली आहेत बरं का. 2004-5ला ओबीसी माझा प्रमाण कमी असणारी राज्य. 2004-5ला महाराष्ट्रामध्ये MPC UPCचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे एक मेघा नावाची पोरगी केरळला निघाली. कशाला? तयारी करायला. ओके, तर तिचा बॉयफ्रेंड तिला म्हणतो ना जा मेघा केरळा, ना जा मेघा केरळा, ना जा मेघा केरळा. तर ती म्हणताना असं कसं म्हणाल बरं? तर ती म्हणतो ना जा माझी मेघा केरळा, ना जा माझी मेघा केरळला. ती म्हणते मग कुठं जाऊ? आता मसनात जातं काय? ना म्हणजे नागालँड, सगळ्यात कमीचं सांगतोय. नागालँड, जम्मू काश्मीर, JK, मिझोराम, बाळ्या मेघालय, कमीचे राज्य सांगतोय हा. आणि हे केरळ. ओके, लोकसंख्या जास्त असणारी राज्य काहीच भाग नाही. UP सगळ्यात जास्त असणार आहे, बिहार 2 नंबरला असणार आहे, महाराष्ट्र 3 नंबरला असणार आहे आणि मध्य प्रदेश 4 नंबरला असणार आहे. हेच राज्य सगळीकडे होती त्यावेळेला. UP म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठं असेल? ओके, UP, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. आणि 2004-5 बघतोय बाळ्यांनो आपण. 2004-5 बघतोय. 2004-5 मध्ये ओरिसा 1 नंबरला, OBC माझा. आणि कमीचं म्हणलं तर ना जा माझी मेघा केरळला. ओके, नागालँड, जम्मू काश्मीर, मिझोराम, मेघालय आणि केरळ. भाग संपला. 2004-5. 2009-10 काय म्हणते बघा. 673 रुपये ग्रामीणला, शहरीला 860, एकूणमध्ये 29, ग्रामीणमध्ये 33, शहरीमध्ये 20. मग लक्षात कसं ठेवायचं? आता ही 2009-10 10वीचं वर्ष आहे. 10वीचं वर्ष आहे. थीम सांगतो अगोदर. दिनू तात्याकडं राहून शिकत होता आणि दिनू काही एवढा अभ्यासात चांगला नव्हता. मग दिनू पास झाला तर तात्याला बी बरं वाटणार होतं ना. दिनू पास झाला तर म्हणजे हृदयात स्थान येईल बाबा. मग आता ती म्हणते, मग मित्र म्हणतात दिन्या पास होणार का? ती म्हणते लका जी पोरगी माझ्या पुढं आहे ती जर प्रिया माझ्या पुढं आहे, तिनं जर मला साथ दिली तर मी पास होईल. ओके, तर मग आता पोरं काय म्हणतात बघा. साथी ती असेल, साथी ती असेल म्हणजे जर तिनं साथ दिलं तर दिनू तात्या के दिल में बसेल. आता कधी बसणार काय? आला का बघा. 2009-10 10वीचं वर्ष आहे. इकडे लक्ष दे. 10वीचं वर्ष आहे. साथी ती असेल. स म्हणजे 6, थ म्हणजे 7, ती म्हणजे 3, 8 6 0, द 2 न 9, त 3 3, द 2 आणि 0. ओके, साथी ती असल तर दिनू तात्या के दिल में बसल, नाही तर दिनूला लई चपला पडतील, बुटानं मारल ना तात्या. आता तात्याच्या घरी राहून नुसता असा धिंगाणा केला असलं तर काय भाग आहे. ओके, त्याच्यानंतर प्रमाण जास्त असणारी राज्य BC माझा. तिकडे काय होतं हो? OBC माझा. फक्त ओ कट झालंय, दुसरं काय भाग राहिलेलं नाही आहे. BC माझा. ओके, आता प्रमाण कमी असणारी राज्य कुठले आहेत? गुजरात पहिल्यांदा आहे. हिमाचा म्हणजे जिजा हिमाचा, केर पंजाबचा. प्रमाण कमी, सगळ्यात कमी प्रमाण आहे गुजरात, JK, हिमाचल प्रदेश, केरळ, पंजाबचा. जिजा हिमाचा जिजा झाला, त्याच्यामुळं ह्याच्या डोळ्यात केर जायला लागलं. केर पंजाबचा. जिजा हिमाचा, केर पंजाबचा. सेम कंडिशन. UP सगळ्यात जास्त, बिहार 2 नंबरला, महाराष्ट्र 3 नंबरला, MP 4 नंबरला. ओके, 2009-10 10वीचं वर्ष. BC माझा है ना. आणि जिजा हिमाचा, केर पंजाबचा. जिजा हिमाचा, केर पंजाबचा. भाग संपला. काहीच हे नाही त्याचं. त्याच्यानंतर 2011-12 11वी-12वीचं वर्ष आहे. 11वी-12वीचं वर्ष आहे. 11वी-12वीचं. ओके, आपण ऐश्वर्या रायला आईश म्हणतो. हे सेम कंडिशन. आईस जर हजर होईल किंवा आईस जर यल बोलल, यल म्हणजे आय लव्ह यू यल, हे यल जरा लांबट आहे. नाहीतर आईस जर हजर असेल वर्गात, हजारला हजर म्हणा,
आयस हजर. तर आता मला सांगा, हृदय या बाजूला असतं, या बाजूला बाये म्हणतात, डावी बाजू म्हणतात, डावी बाजू, याला बाये, ह्याला दाये. जर आपली लायकी नसताना आपल्याला जर कुणीतरी आय लव्ह यू बोललं तर काय होईल? जर समजा नॉर्मल ऑर्डिनरी मुलाला बोललं तर बाये से दीप येतील. आता काय होतील? इकडून इमोजी येतील, हे दाये से दीप येतील, दाये से दीप येती. ऐ कंडिशन लक्षात ठेवा. आईस जर यल बोलली तर इकडून दीपू येणार नाही, इमोजी इकडून येणार नाही, इकडून येतील, इकडून कशाला येतील? आता इकडून येतील. बरोबर आहे का रे? ओके. प्रमाण जास्त असणारी राज्य. आता कुठं प्रमाण जास्त होतं? आता ज्या वेळेला आपण काय 2009-10चा विचार केला त्यावेळेला BC माझा. आता 2011-12चा विचार करतोय, 11-12. तर लक्षात ठेवा, छत्तीसगड 1 नंबरला होतं, झारखंड 2 नंबरला, मणिपूर 3 नंबरला, अरुणाचल प्रदेश 4 नंबरला आणि बिहार 5 नंबरला. मग लक्षात कसं ठेवायचं? हे काढलं आपण. 11वी-12वीचं वर्ष आहे. तर काय वाक्य तयार केलं? गडखंडपूरची अरुणा 11वीसाठी बिहारला गेली, कारण 10वी पास झाली ना बिचारी. 10वी पास झाल्यामुळं 11वीसाठी बिहारला गेली. 11वी म्हणजे 2011चं चाललंय. आणि याच्यामध्ये आता 11वीला मुलाला बिन मुलीला बिन लई नॉलेज आलेलं असतं बरं का. नॉलेजमध्ये भयंकर वाढ झालेली असते त्यांच्या. म्हणजे जीके त्यांचा हाय स्पीड असते, नवीन गोष्टी कळालेल्या असतात व त्याच्यात जीके हाय स्पीड असतो त्यांचा. जी म्हणजे गुजरात, केरळ, लिहितो बाळ्या, नाहीतर पुन्हा म्हणायचं काय आहे? गुजरात, केरळ, हिमाचल, सिक्कीम आणि पंजाब. आला भाग लक्षामध्ये? टेन्शन घेत बसायचं नाही. आता ज्या वेळेला लोकसंख्या जास्तीचं होतं त्यावेळेला सेम कंडिशन UP, बिहार. फक्त आता MP 3 नंबरला आलेलं होतं. महाराष्ट्र MP 3 नंबरला आलेलं होतं बरं का. महाराष्ट्र 4 नंबरला गेला. आतापर्यंत हे होतं. हे झालं म्हणजे सगळं कंडिशन कोणाची आहे ना, सगळं रंगराज तेंडुलकर संपलं. स्थापना आता ह्याची 2012ला ही तज्ञ समिती होती आणि 2014ला अहवाल सादर केला, परंतु यांचा अहवाल स्वीकृत नाही. म्हणजे आयोगानं हा अहवाल स्वीकृत केलेला नाही. वैशिष्ट्य काय आहेत? आता ह्यांनी परत कॅलरी मूल्य जे होतं त्याची स्वीकृती केली. म्हणजे तेंडुलकर पद्धतीचा ह्यांनी त्याग केला. म्हणजे तेंडुलकरनं जे सांगितलं होतं त्या पद्धतीचा. पण कॅलरी मूल्य त्याग करत असताना दारिद्र्यरेषा टोपलीमध्ये अन्नाबरोबरच आरोग्य, कपडे, शिक्षण, वाहन खर्च, त्याच्याच बरोबर टिकाऊ पदार्थ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जोडल्या. ओके. तर अआसिक लक्षात ठेवायचं. अआसिक याच्यात निवास खर्च या गोष्टी कुणी? रंगराजन समितीनं जोडल्या. रंगराजन समितीनं अहवाल घेत असताना किंवा आकडेवारी घेत असताना MMRP पद्धतीचा समावेश केला. आता ज्या वेळेला आपण हे बघितलेलं आहे, हे बघा 2004-5ची ज्या वेळेला आकडेवारी होती त्यावेळेला त्यांनी 61व्या फेरीचा समावेश केलेला होता. ह्याच्यातनं 3 वगळायचंय, 3 वगळलं की 61 येतं. त्याच्यानंतर त्यांनी ह्याच्यातनं 3 वगळले की हे 66व्या फेरीचा त्यांनी हे केलेला होता. आणि 11-12ला 3 वगळले की 68व्या फेरीचा विचार केलेला होता. तसं रंगराजननेही तीच ही फेरी वापरलेली होती. तर MMRP पद्धतीचा यांनी वापर केलेला होता. ओके. आता कॅलरी मूल्याचा ज्या वेळेला आपण विचार करतो कॅलरी, तर उगाच बरं का काहीच गरज नव्हती. परंतु एखाद्या वेळेला असतं ना
की जे सतत असतं ते जर घेतलं तर थोडंसं ही होतं, म्हणून ह्यांनी 2155 कॅलरी ग्रामीणमध्ये सांगितलं आणि 2090 कॅलरी हे शहरीमध्ये सांगितलं. उगाच काहीतरी अवजड करायचं. अगोदर 2421 सांगितलं होतं, पण त्याच्यामध्ये थोडंसं बदल करावा म्हणून हे सांगितलेलं आहे. आणि मग दारिद्र्य रेषा प्रमाण सांगितलं 972 रुपये, 1407 रुपये. आता इथं जर तेंडुलकरमध्ये का स्वीकारलं नाहीत, कारण तेंडुलकरपेक्षा हे वाढलं. 10 म्हणजे 21% होतं तिथं, इथं 29% झालं. दीप येती 25 होतं, 30 झालं, आणि 13 होतं त्याचं 26 झालं एकूणमध्ये, शहरीमध्ये सॉरी. तर तो भाग एकूणमध्ये 29 25 तो भाग झाल्यामुळं त्यांनी नको म्हणले. आता बघा 3 जण मित्र आहेत. ओके, ए इकडं वर लिहितो, ए हे नाथ एक कॅरेक्टर आहे आणि सीमा एक कॅरेक्टर आहे. सीमाला इथं ती म्हणलेलं आहे, दिनू एक आहे. ओके, तर हे कॅरेक्टर आहे तिथं. आता दिनू एला घेऊन नाथाकडे जातो, दिनू एला घेऊन, आणि ए जे म्हणतंय त्याच्यामुळे नाथाला राग येतो आणि त्याचा लाथ तो घेतो, म्हणजे लाथ तोडून तो ठेवून घेतो. मग ते सगळे विनवणी करतात नाथाला की एचा लाथ देऊन टाक, नाहीतर आता दिनूनं घेऊन गेलेला होता त्याच्यामुळं दिनूला उगाच तिचा दोष होईल, असं त्याचं म्हणणं आहे. मग इथं काय म्हणते बघा, नाथ दे एचा लाथ, जो तू एचा लाथ घेतलेला आहे तो लाथ परत देऊन टाक, नाहीतर दिनूचा तिला दोष, दिनूचा तिला दोष. भाग संपला. येते लक्षात, रंगराजन समिती पूर्ण संपली. आता प्रमाण जास्त पहिला आहे छत्तीसगड, त्याच्यानंतर आहे मणिपूर, त्याच्यानंतर ओरिसा, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि झारखंड. लक्षात कसं ठेवायचं, 6 मणी हरवले होते तर ते 6 मणी ओम को जार में मिले, जार में मिले. 6 मणी म्हणजे काय, 6 मणी ओम जार. भाग संपला. आता प्रमाण कमी असणारे राज्य कोणते, म्हणजे आता त्याचं म्हणणं काय आहे, हे GH आहे की PH आहे. मग तेच लक्षात ठेवायचं, GH की PH, GH की PH. सेम कंडिशन, हे हिमाचल प्रदेश आहे, हे हरियाणा आहे, कारण प्रत्येक वेळेला हे गुजरात आहे, गुजरात, हिमाचल, केरळ, पंजाब, हरियाणा. 2011-12 रंगराजन समितीनुसार बघतोय आपण, प्रत्येक समितीनुसार लोकसंख्या सेम कंडिशन, फक्त आता बंगाल तिथं आलेला आहे, म्हणजे बंगाल 5व्या नंबरला आलेला आहे, महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. म्हणजे यूपी बिहार MP, पश्चिम बंगाल म्हणजे वेस्ट बंगाल, हा भाग तिथं आलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे, 5 नंबरला महाराष्ट्र आहे आणि झारखंड 6 नंबरला. तर या पद्धतीनं हे दारिद्र्य रेषेवरची आकडेवारी सगळी संपलेली आहे. आता त्याच्यानंतर 2015ला नीती आयोगाची मीटिंग चालू असताना 8 फेब्रुवारी 2015ला अशी मोठी घोषणा झाली, DJ वाजवून म्हणले, आता बघा म्हणले दारिद्र्य निर्मूलन संपलं नाही म्हणले, 5व्या योजनेपासून सुरू आहे म्हणले, मी बघा म्हणले आता काय करतोय. आणि मग पनगडिया हे यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती दल नेमला, स्थापना झाली ह्यांची 16 मार्च 2015ला स्थापना झाली आणि 16 सप्टेंबर 2016ला यांनी अहवाल दिला. विषय होता दारिद्र्य निर्मूलन कसं करायचं, किंवा दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी आराखडा काही असावा का याच्यासाठी. आणि एवढं ढोल वाजवून म्हणजे एखाद्या वेळेला MPSCचा पोरगा पुण्यामध्ये अभ्यास करायला येतो, त्यावेळेला ते ढोल वाजवून येते की लाल दिव्याची गाडी घेऊनच जाणार. असं बिचाऱ्यानं हे नीती आयोगानं पनगडिया कृती दल नेमलेलं होतं. आणि ज्या वेळेला ह्याने अहवाल दिला, अहवालात सांगितलं ह्याची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी दारिद्र्य रेषेसाठी, म्हणजे ज्या दारिद्र्य रेषेच्या समित्यांनी आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीचा फक्त शिक्षणासाठी वापर करावा, त्याचा वापर दारिद्र्यच्या योजना देण्यासाठी करू नयेत. ओन्ली शिक्षण आणि समाजसेवा याच्यासाठी वापर करावा. आणि दुसरं
की दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी किंवा दारिद्र्याच्या योजना कशा असाव्यात याच्यासाठी वेगळी समिती नेमावी. मग तुला कशासाठी नेमलं होतं ह्यालाच माहीत आता कशासाठी नेमलं होतं. वेगळी समिती नेमा म्हणले नियुक्त करा, वा वेगळी समिती नियुक्त करा. ओके, इथं दारिद्र्य रेषेच्या संबंधित सगळी आकडेवारी संपलेली आहे. आता हेड काउंट रेशो म्हणजे काय? हेड काउंट रेशो म्हणजे ही बीपीएलची जी रेषा असते, ही बीपीएल रेषा, ह्या बीपीएल रेषेच्या खाली असे लोक असतात, हे असं हे लोक मोजणे म्हणजे बीपीएल खालील लोकांची डोकी मोजणे म्हणजे हेड काउंट रेषा. याला शिरगिनती गुणोत्तर असं म्हणतात. शिरगिनती गुणोत्तर येते लक्षात. हेड काउंट रेषा, हेड काउंट म्हणजे हे बीपीएलच्या खालील लोक असणारी म्हणजे दारिद्र्य मोजण्याचं हे एक प्रमाण आहे. पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणजे काय? आता ही दारिद्र्य रेषा मी तुम्हाला सांगितली. इथं एक लोक आहे, समजा ही 972 ची दारिद्र्य रेषा असेल तर याचं उत्पन्न 900 रुपये आहे आणि इथं एक माणूस आहे त्याचं उत्पन्न 100 रुपये आहे. तर मग ह्याला दारिद्र्य रेषेच्या वर काढण्यासाठी आणि ह्याला काढण्यासाठी वेगवेगळं ही लागणार आहे. याला पटकन दारिद्र्य रेषेच्या वर काढता येतं, ह्याला दारिद्र्य रेषेपेक्षा काढायला वेळ लागेल. मग ह्या जो काही अंतर आहे याला पीजीआय असं म्हणतात. हा जो अंतर आहे त्याला पॉवर्टी गॅप इंडेक्स असं म्हणतात. हा अंतर, हे अंतर कमी आहे ह्याला पटकन काढता येतं, हे अंतर जास्त आहे ह्याला नंतर काढावं लागतं. ओके, लॉरेंज वक्ररेषा. लॉरेंज वक्ररेषेमध्ये तुम्ही बघितलं, हे काय तुम्हाला बघायची गरज ही करत बसायची गरज नाही. काय सांगितलंय फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं. जे काही उत्पन्नाचं वितरण आहे ते उत्पन्नाचं वितरण या लॉरेंज वक्ररेषातनं, वितरण म्हणजे काय? जी उत्पन्नाची विषमता झालेली आहे, विषमता उत्पन्नामध्ये म्हणजे कोणत्या लोकांकडे किती उत्पन्न आहे, म्हणजे वरील गट श्रीमंत गट त्यांच्याकडे किती संपत्ती आहे आणि गरीब लोकांकडे किती संपत्ती आहे, याचा जो काही वक्र काढला लॉरेंजनं तो लॉरेंज वक्र आहे. मग तुम्हाला प्रश्न काय येणार? तुम्हाला प्रश्न एवढाच येणार, काय आहे बाबा लॉरेंज वक्र म्हणजे काय? मग इथं 45 अंशाची रेषा आहे. 45 अंशाची रेषा असा असणं म्हणजे समानता आहे, समानता. आणि जशी जशी ही रेषा खाली येत जाईल तसं विषमता वाढत जाते आणि इथं सगळ्यात जास्त विषमता आहे. भाग संपला मित्रांनो. एवढंच आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त माहित असणं काहीच गरजेचं पण गरजच नाही. मग ती बघत बसतो ह्या रेषेवर कुठं कसं आला, काय बघायची गरज आहे असं विचारू शकत नाही आयोग. कारण हा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातनं काढलेला वक्र आहे. आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे तेवढंच फक्त बघायचं, त्याच्यापेक्षा जास्त बघत बसायची गरज नाही. कशासाठी आहे याच्यावरच प्रश्न असणार आहे जास्तीत जास्त. त्याच्यानंतर गिनी गुणांक. आता गिनी गुणांक किती ते किती असतं? आता कोरोडो गिनी 1900 म्हणजे कुणी निश्चित हे केला, त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे कोरोडो गिनी. करोडो गिनी म्हणलं तरी लक्षात ठेवण्यासाठी चांगलं आहे. तर 0 ते 1 मध्ये असतो. सेम कंडिशन दारिद्र्य म्हणजे उत्पन्नातील विषमता दर्शवण्यासाठी याचा वापर केला जातो. 0 म्हणजे समानता, म्हणजे इथं सगळ्या लोकांकडे सगळे पैसे सारखे आहेत. म्हणजे जर 100 लोक असतील तर 100 लोकांकडे प्रत्येकी 100 प्रमाणे पैसे आहेत. आणि 1 म्हणजे विषमता, अतिशय विषमता, म्हणजे पहिल्या लोकांकडं म्हणजे 1 नंबरचा जो माणूस आहे त्याच्याकडे एकदम 1000 रुपये असणं आणि जो 100 नंबरचा माणूस आहे त्याच्याकडे 0 रुपये असणं, म्हणजे ही आर्थिक विषमता झाली. आणि हे उत्पन्नाचं वितरण दर्शवण्याचं काम गिनी गुणांक करतं. आणि ह्यालाच जर 100 न गुणलं तर तो गिनी निर्देशांक होतो. गिनी निर्देशांक होतो. आणि हा असतो 0 ते 100. ओके, 0 ते 100. पंचम गुणोत्तर म्हणजे काय? हे लोकसंख्या असेल तर ह्याचे प्रत्येकाचे 5 गट पाडले, 5 गट है ना. मग हे 20%, हे 20%, हे 20% म्हणजे सर्वात वरचा म्हणजे श्रीमंत गट आणि हा सर्वात निम्न गट. आणि याचं जे गुणोत्तर काढलं त्याला पंचम गुणोत्तर असं म्हणतात. पंचम कशासाठी? तर 5 भाग केले म्हणून पंचम. आणि ह्या दोघांचं जे गुणोत्तर काढलं भाग संपलं, त्याच्यात काय हे करत बसायची गरज नाही. पाल्मा गुणोत्तर. आता पाल्मा गुणोत्तर ज्या वेळेला काढलं आता पाल्मा गुणोत्तरामध्ये 10% लोक वरची आणि 40% लोक खालची. ओके, आता हे 10% म्हणजे हे श्रीमंत गट आहे आणि हा गरीब गट आहे. यांचं जीएनआय गुणोत्तर काढलं आणि ह्यांचं जीएनआय गुणोत्तर म्हणजे पाल्मा गुणोत्तर. ह्याच्यात काय असं बहुआयामी निर्धनता निर्देशांक ह्याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत, MPI. ओके, आता काय आहे MPI मध्ये? सुरुवात कधी झाली? तर सुरुवात झाली 2010ला. म्हणजे जो अगोदरचा HPI होता 1997 साली सुरू झालेला HPI, त्या HPIच्या ऐवजी 2010ला MPI सुरू झाली. निर्मिती कोण करतं? OXHI म्हणा किंवा HI प्लस UNDP म्हणजे काय? ऑक्सफर्ड पॉवर्टी OPHI.
OPHI, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि UNDP याच्या मार्फत निर्मिती होते आणि त्याची प्रसिद्धी करतं UNDP. ओके, ह्याचे 3 आयाम आहेत आणि 10 निर्देशक आहेत. 3 आयाम आहेत, 10 निर्देशक आहेत, हे सगळ्याला तुम्हाला माहित आहे. MPI, ओके, आणि MPI बहुआयामी निर्धनता निर्देशांक किंवा ह्याला दारिद्र्य निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. नाहीतर पुन्हा वाटायचं मास्टरला येतच नव्हतं काही. पहिलं ह्याचे 3 आयाम कोणते आहेत? आरोग्य, ज्ञान आणि राहणीमान. आरोग्य, ज्ञान, राहणीमान. आरोग्य, ज्ञान, राहणीमान. ओके, ह्याचे जे घटक आहेत त्या घटकामध्ये इथं बाप्पो लक्षात ठेवा. आरोग्यामध्ये बाप्पो, बा म्हणजे बालमृत्यू दर, पो म्हणजे पोषण. सेम कंडिशन इकडं पुढं बालकाची पट नोंदणी आणि शालेय शिक्षणाची अपेक्षा. पट नोंदणी म्हणजे पहिलीला प्रवेश किती जणांनी घेतला, पट. आणि जर एखाद्यानं प्रवेश घेतलेला आहे तर त्याला तो किती वर्ष हे होऊ शकतं, म्हणजे त्याला अपेक्षित किती वर्ष, हा 10 वर्ष शिकेल, 11 वर्ष शिकेल, असा त्याचा अर्थ आहे, किंवा शिक्षण किती झालं, हे 2 गोष्टी. आणि त्याच्यानंतर राहणीमानामध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, फरशी, वीज, मालमत्ता आणि स्वयंपाक इंधन, हे 6 घटक आहेत. म्हणजे बघा, पहिल्यांदा आलं की एखादा माणूस स्वच्छता बघतं, त्याच्यानंतर आपण त्याला पिण्याचं पाणी देतो, घरातली फरशी दाखवतो, जर लयच घामाघूम झालेला असेल माझ्यासारखं तर वीज लावतो, मग त्याला आपली मालमत्ता दाखवतो सगळी, आणि मग शेवटी म्हणतो आता स्वयंपाक आमचा गॅसवर चालू आहे, भाग संपलं. ह्याच्यामध्ये हे जे सच आहे ना, त्याच्यामध्ये आपण स्वयंपूर्ण झालेलो आहे, म्हणजे चांगली प्रगती आहे. जे सच आहे, स्वच्छता, संपत्ती आणि स्वयंपाक इंधन, याच्यामध्ये भारताची प्रगती चांगली आहे. MPI पहिलं राज्य आंध्र प्रदेश, या राज्यानं पहिलं MPI निर्माण केलेलं होतं. आता MPI जास्त असणारी, म्हणजे MPI ची लोकसंख्या जास्त असणारी राज्य कोणती आहेत? बिहार झूम के आया, झारखंड, UP आणि MP. तुम्ही म्हणताल असं कसं काय? बिहार हे ZUM, मी म्हणून म्हणलं बिहार झूम के आया. ओके, आणि चांगली कामगिरी करणारी राज्य कोणकोणते आहेत? झारखंड हे चांगली कामगिरी, म्हणजे अगोदर होतं त्याच्यापेक्षा चांगली. तुम्ही म्हणताल इकडे बी आहे आणि इकडे बी आहे. चांगली कामगिरी म्हणजे अगोदर जे होतं, समजा एखाद्याला 50% आहेत आणि एकदम 70% पडले, चांगली कामगिरी. ओके, झारखंड ABC, झारखंड ABC म्हणजे अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, चांगली कामगिरी करणारे राज्य. MPIचं पहिलं राज्य आंध्र प्रदेश. भारत विशेष काय आहे तर भारत 2019 मध्ये 29.7% MPI होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता भारताचं जे कौतुक झालं तर ते 2006 ते 2016 मध्ये भारतानं 27.1 कोटी, म्हणजे 27.1 कोटी लोकांना MPIच्या बाहेर काढलंय. आणि हे जगात सगळ्यात जास्त आहे. MPI मधून लोकांना बाहेर काढलं, म्हणजे जे MPI मध्ये होते त्यांना MPI मधनं बाहेर काढलं. आता MPI म्हणजे काय? हे जे घटक दाखवलेले आहेत ना, हे घटक उदाहरणार्थ एखाद्याचा बालमृत्यू दर जास्त असेल, पोषण नाही मिळालं, याला आपण नागवणूक दर असं म्हणतो. नागवणूक दर म्हणजे या घटकाचा अभाव असणे, म्हणजे हे घटक न मिळणे, अभाव असणे. आणि मग जेवढ्या घटकाचा अभाव असतो त्याच्यावरून हा नागवणूक दर काढला जातो. हा नागवणूक दर, पेन बदलतो, नागवणूक दर सांगतो 20 ते 33.3% हा असुरक्षित गट असतो. ओके, 33.3 ते 50% हा बहुआयामी गट असतो, बहुआयामी गरीब किंवा बहुआयामी वंचितता. आणि 50% पेक्षा जास्त हा तीव्र बहुआयामी असतो. ओके, अशा पद्धतीनं याचं वर्गीकरण केलेलं असतं. जागतिक भूक निर्देशांक GHI ची सुरुवात 2006 ला झाली. निर्मिती करत असताना, निर्मिती 2 संस्था करत होत्या, IFPRI प्लस वेल्थ हंगर. ही वेल्थ हंगर जर्मनीची संस्था आहे. ओके, त्याच्यानंतर 2007 ला यांच्याबरोबर कन्सर्न वर्ल्ड वाईड ही आइसलँडची संस्था आहे, ही संस्था जोडली गेली. आणि 2018 पासून
म्हणजे हाही प्रश्न विचारण्यात जाण्याची शक्यता आहे. 2018 पासून हे दोघं एकत्र आले, म्हणजे वेल्थ हंगर आणि कन्सर्न वर्ल्ड वाईड या दोघांनी याची निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे हा जो इंडेक्स आहे याची निर्मिती ह्या दोघांनी, म्हणजे ह्या ज्यानं सुरुवातीला सुरुवात केलेली होती त्यालाच बाजूला काढलं. 2006 पासून एखाद्या वेळेला हाही प्रश्न आयोग विचारू शकतो की GHI ची सुरुवात कधी झाली. घटक कोणकोणते आहेत? पहिला आहे बालमृत्यू दर. बालमृत्यू दर ह्याला 33% भारांक दिलेला आहे, ह्याला 33% भारांक दिलेला आहे आणि ह्याला 33% आहे म्हणून ह्याला 16.6% आणि 16.6% असा भारांश दिलेला आहे. दुसरा आहे लोकांमधील कुपोषण. तीनच घटक आहेत, एक बालमृत्यू दर, लोकांमधील कुपोषण आणि बालक कुपोषणमध्ये एक शुष्कता आधारित आहे, एक खुरटी आधारित आहे. तुम्हाला माहित आहे स्टनिंग अँड वेस्टिंग, बरोबर आहे. काय असतं? वयानुसार उंचीनुसार वजन नसणे, उंचीनुसार वजन नसणे म्हणजे शुष्कता आणि वयानुसार उंची नसणे म्हणजे खुरटी. वय असतं पण खुरट म्हणजे ते बारकं असतं बघा, त्याला वयानुसार उंची नसणे म्हणतो आपण. आणि उंचीनुसार वजन नसणे, उंची असते आणि वजन उगाचचे पाडा, शुष्कता आधारित. तर याच्या आधारित हा निर्देशांक काढला जातो. 2019 मध्ये 117 देशापैकी भारताचा क्रमांक आहे 102. आपल्याला 30.3% हे मिळालेलं आहे. हे म्हणजे वर्गवारी आहे. हे म्हणजे कमी उपासमार, कमी उपासमार, मध्यम उपासमार, हे गंभीर उपासमार. 35 ते 49.9 हे धोक्याची घंटा, धोक्याची घंटा आणि हे भयावह. या पद्धतीनं वर्गवारी केलेली असते. आपण कुठं आहे? आपण इथं आहे, भारत, बरोबर आहे. गंभीरमध्ये आहे ते 30.3%. त्याचबरोबर आपल्या ज्या आजूबाजूला देश असणार आहेत ते या क्रमाने आहेत. ओके, पाकिस्तान या क्रमाने आहेत. हे जरी विचारलं तरी आपल्याला लक्षात राहू द्या. चीनच्या यशमने बालक पालक बघितला, बालक पालक पाहिला. ओके, भाग संपला. इथं तुमच्या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. इथपर्यंत दारिद्र्य हे प्रकरण संपलेलं आहे. म्हणजे तुम्ही 1 तासामध्ये पूर्ण दारिद्र्याचं रिव्हिजन करू शकता. पूर्ण रिव्हिजन झालेलं आहे. दारिद्र्याच्या बाबतीतलं पूर्ण रिव्हिजन संपलेलं आहे. ओके, धन्यवाद. मंडळ आभारी आहे.